नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज 5 डिसेंबर, तर आज आहे मृदा दिवस म्हणजे माती दिवस. तर शेतकऱ्यांसाठी माती ही माता मानली जाते. शेतकरी हे मातीला माता मानतात, आई मानतात. तर शेतकऱ्यांचं मातीसाठी काहीतरी देणं राहतं आणि शेतकऱ्यांनाही काहीतरी देणं राहतं. तर आपण आपल्या व्हिडिओमार्फत आज खास मुद्द्यावरती म्हणजे 4-5 मुद्दे आहेत पेरूवरती. रोग नियंत्रण आणि मातीची कशाप्रकारे, झाडांची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे पेरूच्या बागेची, तर त्यावरती आपण बोलणार आहोत. तर सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये आधी स्वागत आहे. तर माझे नाव सावता पांडुरंग शेंडे, राहणार वरकुटे खुर्द, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तर आपण पेरूच्या बागेविषयी आज बोलणार आहोत. तर तुम्ही शक्य असेल तर वही आणि पेन घेऊन तुम्ही बसू शकता, कारण आज महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण तुम्ही तो स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण 5 मुद्द्यावरती आज बोलणार आहोत. पहिला मुद्दा, पेरू छाटणीनंतरनं चांगली कळी निघण्यासाठी आपण काय स्प्रे घेतले पाहिजेत, ड्रीपमधून कोणते मटेरियल दिले पाहिजेत, कोणते वॉटर सोल्युबल दिले पाहिजेत. दुसरा मुद्दा, फळ सेटिंग झाल्यानंतरनं कोणती काळजी घेतली पाहिजे, फळ सेटिंग होण्यासाठी आणि फळ सेटिंग झाल्यानंतरनं कोणती काळजी घेतली पाहिजे. आणि त्याच्यावरील रोग नियंत्रण, फळ सेटिंग झाल्यानंतरनं त्याच्यावरती येणारे रोग आधीच ओळखायचे किंवा आल्यानंतर त्याला कंट्रोल कशा प्रकारे करायचं, ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत. चौथा मुद्दा आहे फळ आकाराने गोल आणि गोड. ही एक महत्त्वाचा मुद्दा राहतो. तर आपल्याला फळ आकाराने गोल असेल आणि गुढीलाही चांगलं राहिलं तर मार्केटमध्ये त्याला रेटही चांगला भेटतो. तसेच तुम्ही मित्रांनो, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि 5वा मुद्दा, तो जास्त महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हा आपण शेवट घेणार आहोत, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. तर निमेटोड व मुळी सुरक्षित ठेवण्यासाठी झाडाची व मातीची कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपली झाडाची मुळी आणि झाड सुरक्षित राहील, तरच आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो आणि ह्या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आपण पहिला मुद्दा चालू करणार आहोत. तर पेरू छाटणीनंतरनं काय स्प्रे घेतले पाहिजेत. बरेच शेतकरी पेरू छाटणी केल्यानंतरनं मशागत करतात किंवा छाटणी अगोदर मशागत करतात आणि नंतरनं छाटणी करतात. ह्याच्यानंतरनं आपण छाटणी करतात आणि बेसोडोसी टाकून घेतात. तर शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्यापैकी रासायनिकपासून लांब राहणार आहोत. रासायनिकचा प्रयोग कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर छाटणी केल्यानंतरनं, खत वगैरे टाकल्यानंतरनं, म्हणजे मशागत झाल्यानंतरनं पुढील स्टेप काय करू शकतो आपण, तर छाटणी केल्यानंतर आपण कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला पाहिजे, जेणेकरून जी कट झालेली काडी असते त्या काडीच्या टोकाला बुरशीचा आणि किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे आपली काळी जळू शकते, मरू शकते आणि पिन होल बोरर ह्याचा प्रादुर्भाव होतो. जर काडी छाटलेल्या काडीत जर किडीने अंडी घातली तर त्या ठिकाणी पिन होल बोरर हा प्रकार होऊ शकतो आणि आपले पूर्ण झाड मरू शकते, पूर्ण काडी जाऊ शकते. तर त्यासाठी पहिला स्प्रे हमला, कराटे ह्या दोन्हीपैकी एक कीटकनाशक, जेणेकरून त्याचा वास आल्यानंतरही कीटक लांब राहतात आणि आंतरप्रवाही ते कीटकनाशकाचं काम करतं. तर हमला आणि त्यात आपण नेटिव्ह ह्याचा स्प्रे घेऊ शकतो. हा झाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचा चांगला स्प्रे. आणि त्याच्यानंतरनं कोणता स्प्रे घेतला पाहिजे, त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसांनी 1261 आणि मायक्रोन्यूटनचा स्प्रे झाला पाहिजे, जेणेकरून निघणारा फुटवा चांगला आणि जास्त निघला पाहिजे. तर फुटवा झाल्यानंतरनं फुटव्यातच कळी चांगली निघावी, कारण तिसऱ्या पानावरती कळी जर नाही निघली तर शेंटा खोडावा लागतो, बऱ्याच शेतकऱ्यांना अडचणी येत राहतात. त्यामुळे हा स्प्रे 1261 आणि मायक्रोन्यूटनचा स्प्रे झाल्यानंतरनं 3ऱ्या ते 4थ्या दिवशी कॅल्शियम, बोरान आणि झिंक हा स्प्रे झाला पाहिजे आणि ड्रीपमधून हे ते सुटलं पाहिजे झाडाला. त्यामुळे झाडामध्ये कळी टाकण्याचं चांगल्या प्रकारे प्रमाण वाढतं आणि वरून सीवीडचाही स्प्रे झाला पाहिजे. तर हे जे औषध सांगत आहे आपण, तर हे टप्प्याटप्प्यांनी एकत्र मिक्स करू नका, हे टप्प्याटप्प्याने तुम्हाला घेण्यासाठी सांगत आहोत. तुम्ही सेटिंगसाठी कोणते कोणते स्प्रे घेऊ शकता, कळी निघण्यासाठी कोणते घेऊ शकता, हे आपण वेगवेगळे सांगणार आहोत. तर आता कळी काढायची आहे आपल्याला. फुटवे चांगले झाले आहेत आणि फुटव्यासह कळी दिसायला पाहिजे कळी चांगली. तर त्यासाठी आपण वरून सीवीडचाही स्प्रे घेऊ शकतो. सीवीड त्यात समुद्र शेवाल, त्याचा
अंश असतो, त्यामुळे फुटव्यामध्ये मादी कळी निघण्याचं प्रमाण वाढतं. तर त्यासाठी तुम्ही सीवीडचाही स्प्रे घेऊ शकता. कीटनाशक, बुरशीनाशक हे आलटून पलटून तुम्ही रेग्युलर चालू ठेवायचं आहे, जेणेकरून निघलेल्या फुटव्याला, निघलेल्या कळीला आळीने, थ्रिप्सने चाटू नये, कुरतडू नये. त्यासाठी आलटून पालटून तुम्ही ठेवायचं आहे. तर चांगल्या बुरशीनाशकामध्ये कोणते कोणते बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता, तर नेटिव्ह किंवा MS स्टार किंवा साप पावडर किंवा रेडोमिल गोल्ड हे बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. आणि कीटनाशकामध्ये तुम्ही हमला, कराटे, आलिका, सोलोमन ह्या कीटनाशकापैकी तुम्ही वापरू शकता. हे चांगले काम करतात, झाडाला जास्त दिवस रिझल्ट देतात. तर हे स्प्रे सुरुवातीच्या छटणी झाल्यानंतरनं 60 ते 65 दिवसापर्यंत हे स्प्रे चालू ठेवायचे आहेत. नंतरनं 65 ते 70 दिवसाच्या पुढं कळी उमलायला चालू झाल्यानंतरनं तुम्हाला तीव्र कीटनाशकाचे, वासाचे कीटनाशकाचे स्प्रे कमी करायचे आहेत. तर आपण बघू, तर ते कशामुळे, तर आपले कळी उमलल्यानंतरनं आपल्याला फळ सेटिंग होणे, त्याची गर्भधारणा होणं जास्त गरजेचं असते, त्याचं परागीभवन होणं गरजेचं असतं. त्यासाठी मधमाशीची गरज असते. मधमाशी, कीटक बागामध्ये राहतात आणि परागीभवन होत राहतं. तर त्यासाठी आपण जास्त तीव्रतेचे कीटकनाशक वापरायचे नाहीत. बुरशीनाशक चांगले वापरले तरी चालतील. पण कीटनाशक कोणते वापरायचे, तर त्या पिरियडला आपण नीमतेल, कारंज तेल, उलाला किंवा इमामेक्टिन बेन्झोएट किंवा स्पिनोसॅड हे तुम्ही वापरले पाहिजे. तर त्यामुळे मधमाशीला धोका होणार नाही आणि आपली आळी आणि थ्रिप्सही कंट्रोल होणार. तर हे तुम्ही काळजी घेत चला. मी टप्प्याटप्प्याने सांगतो, तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या किंवा व्हिडिओ पुन्हा पूर्ण बघा, तुमच्या लक्षात येईल मी कोणते मुद्दे कधी सांगितले आहेत, कधी वापरायचे आहेत. त्याचा तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटणार आहे. कारण ह्या गोष्टी आपल्या अनुभवातून आलेल्या आहेत. आपण जे करतो, जे वापरतो आणि जे जे रिझल्ट भेटतात तेच आपण सांगत असतो तुम्हाला. तर शेतकरी मित्रांनो, झाडामध्ये फॉस्फरसची, फिरसची, झिंकची, सगळ्या मायक्रोन्यूट्रियनची गरज भासत असते आणि ती कळी सेट होण्यासाठी गरज असते. तर तुम्ही खालून मॅग्नेशियम आणि मेटम हे तुम्ही द्या, तुम्हाला झाडावरती त्याचा रिझल्ट चांगलाच भेटेल. सेटिंगच्या पिरियडला द्या, तुम्ही झाडावरती लोड असेल त्या पिरियडला द्या, किंवा छटणी केलं तरी लगेच, छटणी केल्यानंतरनं लगेच दिलं तरी चालतंय. तसेच मित्रांनो, ही काळजी घेत चला. आणि तुम्ही जमिनीची ताकद आणखी जास्त वाढवण्यासाठी तुम्ही जमिनीतून स्लरी देण्यासाठी चालू करा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे आत्ता सांगत आहे, तर बऱ्याच वेळेस वातावरण चेंज असतं, कारण ऋतू चेंज होत राहतात, त्यामुळे औषधं कमी जास्त लागू शकतात. ज्या त्या पिरियडला आपण ज्या त्या वेळेस सांगत राहतो. तर हे बेसिक औषधं आपण सांगत आहोत, जेणेकरून रेग्युलर तुम्ही वापरले पाहिजेत. ह्यात तुम्ही आणखी दुसरी औषधं ॲड करू शकता. तर झाडाला एकदम ताण देऊन एकदम पाणी देऊ नका, थोडं हळूवार पाणी चालू करा. आता थंडीचे दिवस असतील तर पहाटेचं पाणी देणं शक्य असेल तर पहाटेचं पाणी द्या, पहाटेचं उबदार पाणी द्या. एकदम मुळापाशी एकदम दलदल होईल असं पाणी देऊ नका. आणि खालूनही तुम्ही ह्या पिरियडमध्ये ड्रीपमधून कॅल्शियम बोरान 1261 मायक्रोन्यूट्रियन हे ड्रीपमधून देत राहायचं आहे. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 10 ते 15 दिवसाला तुम्ही स्लरी तयार करून देऊ शकता. स्लरीमुळे झाडामध्ये कोणत्याही घटकाची कमतरता राहायची नाही. स्लरीमुळे बॅक्टेरिया तयार होतात जमिनीत आणि ते मुळांना चांगले अन्नद्रव्य तयार करून देतात. त्यामुळे तुमच्या झाडात पिवळसरपणा राहायचा नाही आणि त्या झाडामध्ये विकनेसपणा येणार नाही आणि कळी चांगली फेकेल. आता पुढचा टप्पा, कळी सेट होण्याचा. आता आपली प्रोसेस कोणती चालू झाली, आता सेटिंग झालेली फळ चांगले ठेवणे. कधीपर्यंत, जोपर्यंत ते फर्ममध्ये बसत नाही तोपर्यंत त्या फळाला आणि झाडाला एकदम व्यवस्थित आणि क्लीन ठेवणं आपलं काम राहतं. तर बऱ्याच अडचणी येतात. फळ सेट झाल्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरियाचा अटॅक होतो, लहान बुरशीचा अटॅक होतो. तर त्यामुळे फळावरती अशी लहान लहान टिपके येतात, पानावरतीही टिपके येतात. तर ते थंडीत आणि आर्द्रतेत जास्त प्रमाण राहतं त्याचं. तर फंगल लिप स्पॉट म्हणतात त्याला, आणि फळावरती फंगलचे बारीक बारीक देठाच्या साईडला स्पॉट येत राहतात. तर त्यासाठी आपण जर रेग्युलर जे आपण ह्याच्या आधी सांगितले, ह्या व्हिडिओमध्ये ह्याच्या आधी जे स्प्रे सांगितले बुरशीनाशकाचे, तर ते स्प्रे तुम्ही रेग्युलर ठेवा. तर त्यांनी तो प्रॉब्लेम कमी राहील. आणि आलेच तुमच्या बागेत जर स्पॉट आलेले असतील किंवा ते कंट्रोल थोडक्या प्रमाणात दिसायला लागले असतील, कारण ते ज्या वेळेस काळे टिपके होतात तोपर्यंत वेळ निघून गेलेला असतो. कारण ते काळे टिपके लगेच येत नाहीत. त्याचा परिणाम फळ सेट झाल्यानंतर ज्या कोकवीतपणा असतो फळावरती, जो एकदम कवळं फळ असतं सेटिंग झाल्यानंतर, त्यावेळेस बुरशीचा अटॅक झालेला असतो. त्यावेळेस त्या फळावरती
बारीक बुरशीचा प्रादुर्भाव होतो आणि नंतर फळ मोठं झाल्यानंतर ते काळपट टिपके दिसायला चालू होतात. चुकून जर काय 10-20% दिसायला लागले तर त्यासाठी आपण प्रोपिनियड 70% WP किंवा मेन्कोजेब 75% WP किंवा कॉपर ऑक्सिलराइड हे किंवा ॲमिस्टार हे स्प्रे ह्यापैकी कोणताही एक स्प्रे तुम्ही एका टायमिंगला घेऊ शकता. ते आलटून पालटून स्प्रे चालू ठेवले तरी चालतील. तर हे स्प्रे नक्की लक्षात घ्या. तर बेस्ट कोणचं राहील तर कॉपर ऑक्सिलराइड किंवा ॲमिस्टार हे बेस्ट राहील. तुम्ही आलटून पालटून ह्या दोन्ही औषधाचे स्प्रे घेऊ शकता. एकत्र मिक्स करू नका. हे आलटून पालटून स्प्रे घ्या. तर तुमच्या फळावरती आलेले जर जाणवत असतील तर स्पॉट कमी होतील. आणि येऊ नये हीच काळजी घ्यायची असेल, येऊच नये आपल्या फळावरती येऊ नये, तर सेट झाल्यानंतर फळ बुरशीनाशकाचे स्प्रे चुकवायचे नाहीत. तर एवढी मित्रांनो काळजी घ्यायची येतपर्यंत, फळ सेट होईपर्यंत आणि फम बसण्याच्या अगोदरपर्यंत. फम बसल्यानंतर जास्त स्पॉट येण्याचे चान्सेस कमी होतात. तर त्यासाठी फळ फममध्ये बसण्यापर्यंत एवढी काळजी घ्यायची. फळाचा आकार गोल आणि फळ गोड लागले पाहिजे आणि फळाचा आकार गोल राहिला पाहिजे. ह्यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तर आपण रेग्युलर कॅल्शियम बोरान हे दिलेच पाहिजे, ज्यामुळे झाडामध्ये सगळीकडे सर्व समान अन्नद्रव्याचे विस्तारित होते कॅल्शियम बोरानमुळे. आणि झाडाला मायक्रोन्यूट्रियनचीही गरज लागत असते. तर तेही तुमच्याकडून ड्रिपद्वारे गेले पाहिजे, वरून स्प्रेही झाले पाहिजेत. जर थंडीमध्ये तुमच्या झाडावरती पिवळसरपणा जाणवत असेल तर तुम्ही ट्रेस कमी करण्यासाठी सिलिकॉनचाही स्प्रे घेऊ शकता. वरून स्पेशल सिलिकॉन खालूनही सोडू शकता. ड्रिपमधून एकरी 1 ते 1.5 लिटर तुम्ही सिलिकॉन सोडू शकता. आणि वरूनही एकरी 500 मिलीपर्यंत तुम्ही त्याचा स्प्रे घेऊ शकता सिलिकॉनचा प्लेन. तर ह्याने तुमच्या झाडातील ट्रेसही कमी होईल. आणि पोटॅश हे झाडाला गेले पाहिजे. त्यामुळे पोटॅशमुळे तुमच्या फळात गोडी वाढेल आणि फळाला गोल आकारही येईल. तुम्ही स्पेशल 0.946 देऊ शकता किंवा 0.48 देऊ शकता. तुमच्या झाडावरती लोड भरपूर असेल तर तुम्ही जमिनीची जास्त हेल्थ सुधारण्यासाठी तुम्ही स्लरी 15 दिवसाला चालू ठेवू शकता. ह्याच्या आधी सांगितलं, आपण आत्ताही सांगतो कारण आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट भेटलेले आहेत. तुम्ही थंडीमध्ये कोंबड खताची स्लरी तुम्ही देऊ शकता. कोंबड खत एका बॅलरमध्ये 20 ते 25 किलो कोंबड खत, चोत्याचं खत असेल तर तुम्ही 30 किलो वापरू शकता. जर प्युअर अंड्याच्या कोंबडीचं खत असेल तर 15 ते 20 किलोपर्यंत एका बॅलरसाठी तुम्ही ते कोंबड खत भिजाय ठेवायचे 8 ते 10 दिवस. त्यामध्ये गूळ आणि त्यामध्ये बुरशीचे बॅक्टेरिया हे तुम्ही वापरू शकता. तर ते भिजाय घातल्यानंतर तुम्ही ते ड्रिपद्वारे झाडाला सोडायचे. तर त्या कोंबड खतामुळे थंडीमध्ये, खास थंडीमध्ये त्याचा फायदा होतो. उन्हाळ्यात तुम्ही थोडे शेणखत वापरा, कोंबड खताऐवजी शेणखत वापरा, बाकीचे इन्ग्रेडियंट सगळे वापरा. तर आधी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आधी. आणि 5वा मुद्दा महत्त्वाचा काय आहे तर झाडाची मुळी. महत्त्वाची मुळी चांगली ठेवली पाहिजे. जर मुळी चांगली नसेल तर झाड वीक दाखवणार, झाडावरती फळ सेट होणार नाही, झाड पिवळसर जाणार आणि झाड मरू शकते. तर महत्त्वाची काळजी कशाची घेतली पाहिजे, झाडाची मुळी महत्त्वाची आहे. महिन्यातून 15 दिवसातून थोडी एखाद्या झाडाची थोडी साईडला उकरून बघितली पाहिजे, झाडाची मुळी कुजत आहे का किंवा नवीन मुळी तयार होत आहे का. तर झाडाची मुळी चांगली असेल तरच झाडावरती सेटिंगही देणार, भरपूर मालही देणार आणि तुम्हाला चांगले पैसेही करून देणार. पावसाळ्यात तुमच्या झाडाला, पेरूच्या झाडाला 15 ते 20 दिवसात एकदा तरी ह्युमिक आणि सल्फर सुटले पाहिजे, जेणेकरून ह्युमिकमुळे तुमची जुनी मुळी जरी एखादी सडली तरी ह्युमिकमुळे नवीन मुळी तयार होण्यास मदत मिळते. आणि सल्फर हे बुरशीनाशकाचे काम करतं आणि झाडामध्ये अन्नद्रव्य वाहकाचेही काम करतं. तर तुमच्या झाडाला ह्युमिक आणि सल्फर गेलं पाहिजे. त्यामुळे बुरशीपासून झाडाचे संरक्षण होते आणि झाडाची मुळी चांगली राहण्यास मदत होते. आणि रेग्युलर इतर वेळेस तुम्ही सल्फर आणि ह्युमिक महिन्यातून 1.5 महिन्यातून एकदा तुम्ही सोडलंच पाहिजे, गेलं पाहिजे ते झाडाला. तर ते नक्कीच चांगलं फायद्याचं ठरणार आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही बेसळ डोस टाकत असताना बेसळमध्ये निंबोळी पेंड वापरले असेल तर चांगलंच आहे, ते उत्तमच राहील. कारण निमार्क तुम्ही ड्रिपमधूनही सोडू शकता, त्यांनीही मुळावरील बुरशीला आणि निमॅटोडला फरक पडतो. तर तुम्ही नक्की निंबोळी पण वापरा, वापरत नसाल तर नक्की वापरा. आणि निमतेलही खालून तुम्ही सोडू शकता, ते मुळीला बुरशीपासून आणि कीटकांपासूनही निमॅटोडपासूनही वाचवतं. बुरशी बॅक्टेरिया स्लरीमध्ये किंवा प्लेनही तुम्ही चांगल्या बुरशीचे बॅक्टेरिया ड्रिपमधून गेले पाहिजेत. तर आपण कोणते कोणते बॅक्टेरिया सोडू शकतो, ट्रायकोडर्मा
ही चांगली बुरशी झाडाला प्रोटेक्ट करते, झाडाच्या मुळांना सोडून देत नाही किंवा चांगल्या खराब बुरशीपासून झाडाच्या मुळांना वाचवते, संरक्षण देते. तर ही बुरशी गेली पाहिजे. बॅसिलस सबटायटस गेलं पाहिजे, सोडोमोनस गेलं पाहिजे, तर ॲजिटोबॅक्टर ही गेलं पाहिजे. झाडाला नत्र तयार करण्यासाठी आणि झाडाला उपलब्ध करण्यासाठी ॲजिटोबॅक्टर ही बुरशी चांगलं काम करते. तर ही बुरशी गेली पाहिजे. PSB, तर PSB हा बॅक्टेरिया मातीतील फॉस्फरस विरघळण्यासाठी मदत करतो आणि झाडाला उपलब्ध चांगल्यापैकी करून देतो आणि झाडाला हे तो लगेच मिळतो. तर त्यासाठी PSB हा बॅक्टेरिया हे तुम्ही सोडला पाहिजे. पॅसिलोमायसिस हा बॅक्टेरिया तुम्ही सोडल्यानंतर तुमच्या निमॅटोडची अंडी आणि पिल्ले हे नष्ट करण्यासाठी एकदम फायद्याचा ठरतो. पॅसिलोमायसिस तुम्ही लक्षात घ्या, मी बऱ्याच गोष्टी आपल्या अनुभवातून आलेल्या आहेत, तर त्यामुळे एवढा आवर्जून सांगत असतो की तुम्ही ते करा, तर तुम्हाला रिझल्ट चांगलाच भेटेल. तर तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला हे नक्कीच तुम्हाला तुमच्या बागेत फायद्याचं ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा मुद्दा काय, आणि निमॅटोड आलाच तुमच्या बागेत, एवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून चुकून राहिल्या, एवढ्या केल्यानंतर निमॅटोड येणारच नाही. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा, झाडाच्या बुडात जास्त बुडापाशी जागा ओली जास्त ओलसर राहिली नाही पाहिजे, थोडी जमिनीचा वापसा राहिला पाहिजे. तर मुळ्यांचेही संरक्षण होईल, झाडाचेही चांगल्यापैकी संरक्षण होईल. कारण वापशा पद्धतीनंच पाणी दिलं पाहिजे झाडाला, मुळीला ऑक्सिजन केला पाहिजे, तरच मुळी स्वच्छ राहील, क्लीन राहील, निमॅटोड मुक्त राहील आणि बुरशी मुक्त राहील. तसेच मित्रांनो, एवढी काळजी घेत चला. आणि निमॅटोड आलाच, लक्षणे काय दिसू शकतात, निमॅटोड आलाच तर झाडाची वाढ स्लो राहू शकते, दिलेले ड्रीपमधून मटेरियल ते झाड घेत नाही. तर असे तुम्हाला जाणवेल की आपण ह्या गोष्टी सोडलेल्या आहे पण झाड उचलत नाही, झाडावरती त्याचा रिझल्ट दिसत नाही. आणि उकारल्यानंतर आपल्याला मुळावरती सर्वांना माहिती आहे, निमॅटोडच्या मेन मुळीवरती आणि लहान मुळीवरती लहान लहान गाठी दिसतात निमॅटोडच्या. तर आलाच तर असा ओळखायचा निमॅटोडचा प्रादुर्भाव झाला. तर त्यासाठी आपण उपाय काय करू शकतो, तर आपण काय औषध सांगणार आहोत जे आपण वापरलेले आहेत, त्याचे आपल्याला रिझल्ट भेटलेले आहेत. तर आपण त्यामध्ये ते कंटेंट सांगतो आणि काय औषधांची नावंही सांगतो. फ्लेओपेरम 34.5% SC, तर हे कंटेंट असलेलं बाहेरचं वेलम प्राईम थोडं महाग राहतं पण ते रिझल्ट देतं. बरेच जण वर्षातून एकदा बहार धरल्यानंतर एकदा ते झाडाच्या बुडावरती ते नक्की वाटतात, त्याचा रिझल्ट त्यांना चांगले भेटतात. दुय्यम काम करत असतो, हे निमॅटोडला कंट्रोल करतो आणि बुरशीपासूनही मुळाचं संरक्षण करतो. लहान झाडे असतील तर प्रति झाड 1 मिली झाडाला गेलं पाहिजे ते औषध, आणि मोठी झाडे असतील तर 2 ते 4 मिलीपर्यंत तुम्ही प्रति झाड देऊ शकता. तेही कधी बहार धरल्यानंतर लगेच किंवा बहार धरायच्या अगोदर तुम्ही देऊ शकता. तुमचे जर फळ तोडणीला आले असेल किंवा सेट झाला असेल चांगल्यापैकी, तर त्या पिरियडला तुम्ही देणं टाळावं, कारण त्यामुळे झाडामध्ये ते औषध दिल्यानंतर झाडामध्ये विकनेसपणा येतो, झाड थोडं वीक राहतं, त्यामुळे तुमचं ड्रॉपिंग होऊ शकतं आणि फळामध्ये त्याचा अंश राहतो. तर त्यामुळे ते त्या पिरियडला टाळायचे. ज्यावेळेस तुम्ही बहार धरणार आहे त्यावेळेस तुम्ही आधी ड्रिंचिंग करू शकता त्याचे. दुसरं कोणतं ते नाही भेटलं तर दुसरं फिप्रोनिल 40% प्लस इमिडा क्लोरप्रेड 40%, तर हे 10 ते 20% निमॅटोड असेल तर हे कंट्रोल करू शकतं. जास्त प्रमाणात असेल किंवा तुमच्या मोकळ्या जमिनीत बागाचं नियोजन असेल किंवा पहिल्या पिकाला तुमच्या निमॅटोड असेल, तर निमॅटोड कमी करण्यासाठी तुम्ही फ्लुनिसल्फन 2% GR हे मोकळ्या जमिनीत ज्यावेळेस तुम्ही बाग लावणार आहात त्याच्या अगोदर 15 किलो हे पूर्ण जमिनीत तुम्ही मिक्स करू शकता आणि नांगरट करून नंतरनं नवीन पीक घेऊ शकता. तर ह्यानी तुमच्या जमिनीतील निमॅटोड कमी होऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, बागाची काळजी घेत चला. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आपल्या पेजला आधी सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असेच पेरूविषयक महत्त्वाचे व्हिडिओ टाकत असतो तर त्याची अपडेट तुम्हाला नक्की मिळत राहणार. त्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, नक्की भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.